लगेच कळतं की हा माणूस आनंदात आहे आज, है ना. सो हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं आणि आपण मागच्या क्लासमध्ये छोटस एक मेडिटेशन पण केलं होतं, है ना. मला आठवत असेल तर आपण त्या मेडिटेशन मध्ये हे बघितलेलं की आपल्या विचारांना आपण बघू शकतो. आपल्या मनात कोणकोणते विचार येत आहेत, शाळेचे विचार येत आहेत, होमवर्कचे विचार येत आहेत, सुट्टीमध्ये काय काय करायचंय त्याचे विचार येत आहेत, कोणता नवीन ड्रेस पाहिजे मला विकत ह्याचा विचार येतोय. तर त्या विचारांना आपण बघायचं आणि सोडून द्यायचं, त्या कोणत्याही विचारामध्ये वाहून नाही द्यायचं. म्हणजे समजा जर शाळेचा विचार आला तर मग त्या शाळेच्याच विचारामध्ये पुढे पुढे आपण आतमध्ये घुसत चाललोय की अच्छा मग आता शाळा जूनमध्ये चालू होईल, अरे बापरे आता एकच महिना सुट्टी राहिली, मग आता शाळेमध्ये परत ते वाले सर भेटतील जे मला मागच्या वेळेला ओरडले होते. मग ह्याला म्हणतात विचारांमध्ये वाहून जाणे. तर हे न करता आपल्याला काय करायचंय, फक्त बघायचं की अच्छा शाळेचा विचार येतोय, आता जाऊ दे, सोडून दे, आता नाही येणार ती शाळेची वेळ, अजून टाइम आहे, त्या विचाराला जाऊ द्यायचं. मग नेक्स्ट विचार कोणता येतोय ते बघायचं. हे आपण मागच्या वेळेला केलं होतं, आठवतंय तुम्हाला सगळ्यांना? माईक ऑन करते मी, कोणाकोणाला आठवतंय हे? येस मॅम. येस मॅम, होतंय. येस मॅम. येस मॅम. ओके. आणि सॉरी मी तुम्हाला म्यूट करते कारण की तुम्ही खूप सारे जण बोलताय ना म्हणून. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेला होमवर्क दिला होता, कोणाकोणाला आठवतोय होमवर्क? जरा हँड रेस करून दाखवा मला, मी हँड डाऊन करते सगळ्यांची. हा, मागच्या वेळेला मी एक होमवर्क दिलेला, तो कोणी कोणी केलाय? ट्राय कोणी कोणी केलं? फक्त 4 जणांनी, 12 जणांनी ट्राय केलेलं आहे. 14. होमवर्क काय होता मी तुम्हाला आठवण करून देते, ज्यांना आठवत नसेल. हे बघा, होमवर्क होता की तुम्हाला जेव्हा जेव्हा भरपूर विचार येतील, असं वाटतंय की अरे बापरे खूप काय काय चालू आहे डोक्यात, ओ माय गॉड, तेव्हा काय करायचं? मी सांगितलेलं तुम्हाला, थांबायचं, जिथे असाल तिथे थांबायचं आणि त्या विचारांना पण स्टॉप करायचं, त्यांना बोलायचं थांबा. आणि स्वतःला ही आठवण करून द्यायची की हे जे विचार येत आहेत हे मी नाहीये, हे विचार वेगळे आहेत आणि मी वेगळं आहे या विचारांपासून, है ना. येस. तर कोणी कोणी हे केलंय मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. ज्यांनी ज्यांनी होमवर्क केला त्यांनी चॅटबॉक्स मध्ये लिहा डन म्हणून, डन, DONE, डन, म्हणजे मला समजेल की तुम्ही केलं. अरे वा, श्रद्धानी केलंय, सोनालीनी केलंय, ओ हो, वाव, एवढ्या सगळ्या जणांनी केलं. अच्छा, कोणीतरी एक मला अनुभव सांगेल का तुमचा? मी ओके, नेहा मोरेला आपण चान्स देऊया. नेहा मोरे, तू सांगशील का तू कधी हा प्रयोग केलास? माईक ऑन केलाय, बाकी कोणीच नाही बोलायचंय, ठीक आहे. हा बोल बेटा नेहा. हॅलो मॅम, आवाज येते? हा येतोय आवाज, बोल बेटा. मॅम 2 मिनिट. कोण आहे 2 मिनिट? अच्छा ठीक आहे, दुसऱ्या कोणाला तरी सांगू आपण. मॅम मैं बोलू का? कोण आहे हे? मी. हा, साई देशमुख बोल. टीचर, मी श्रावणी देशमुख आहे. मी आणि माझा भाऊ नाही का एकाच मॅम आवाज नाही येत आहे. जॉईन करतो. मी नाही का मैम आवाज नहीं आ रहा आपका, मैं कह रहा हूँ. सांगितल्याप्रमाणे एका वही मध्ये नाही का मी रोज काय करते, मग संध्याकाळी तुम्ही मेडिटेशन त्या दिवशी केलं होतं ना, त्याचप्रमाणे थोडस बसते आणि काय काय केलेलं आहे ते आठवते. अरे वा. एक दिवस माझ्या मनामध्ये असा विचार आला होता की आता आपण 9वीला जाणार आहे, आपली शाळा सुरू होणार आहे, आता आपल्याला 9वीचा अभ्यास खूप अवघड असन का,
आणि खूप अवघड सर लोक असतील का शिकवायला, असं खूप काही काही लिहून ठेवले टीचरनी. अरे वा, हॅलो मॅम. मग तू कसं थांबवलंस त्या विचारांना? हा नेहा, एक मिनिट बेटा, कसं थांबवलंस तू त्या विचारांना? टीचर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने. अरे वा, मग तू तुझ्या मनाला बोललीस की आता बास कर, है ना, असं बोललीस तू? हो टीचर. ओके, व्हेरी गुड. ओके नेहा, सांग पटकन, मग आपण सेशन चालू करू. मॅम आता 9th नंतर मी 10th ला जाईन आणि आता 10th क्लास मध्ये माझा भाऊ होता, तो तर त्याचे हा. एक्सप्रेशन मला घरी सांगतो ना, तर तेव्हा मला हा. खूप वेगळं वाटतं एक्झाम बद्दल. तर त्याच्यामुळे मैम 2 मिनट है, मेरा छोटा भाई मुझे ना. हा मॅम, तर मग मी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ना, त्या पद्धतीने मी माझ्या विचारांना थोडं डोक्यातून काढून टाकलं. अरे वा, व्हेरी गुड. तुम्ही खरंच हे केलं. मला एक्सपेक्टेड नव्हतं. मला असं वाटलेलं की काय माहिती किती मुलं करतील, बट मला खूप चांगलं वाटतंय ऐकून. आणि मला ऍक्च्युली आवडेल तुम्हा सगळ्यांचे अनुभव ऐकायला, बट आपला क्लासचा टाइम निघून जाईल सगळं. तर तुम्ही काय करा मुलांना, तुम्ही ना एकतर लिहून नको, व्हिडिओ काढून तुम्ही पाठवू शकता ग्रुपमध्ये की तुम्हाला काय विचार येत होते आणि मग तुम्ही त्या विचारांना कसं थांबवलं, है ना. तर तुम्ही एक व्हिडिओ काढून पाठवू शकता ग्रुपमध्ये. ओके, पण हे नंतर करा, आता क्लासमध्ये लक्ष द्या. आता आपण मागच्या क्लासमध्ये जे आपण केलं होतं, आता त्याच्या पुढे नेक्स्ट स्टेप आपण करणार आहोत आज. ठीक आहे, आता आपण त्याच्या पुढच्या पायरीवर चाललो. ओके, रेडी आहेत सगळेजण? ओके, जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी मी एकदा थोडक्यात सांगते की आपण हे जे मनाच्या विषयावर जे हे क्लास करतोय, ह्याचं कारण काय आहे, काय गरज आहे आपल्याला हे सगळं करायची. तर आपण प्रत्येक गोष्ट जी आयुष्यात करत असतो, त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला कशाची गरज असते. मी थोडा वेळ चॅटबॉक्स ऑफ करते, ठीक आहे मुलांना? हा, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं मन कॉन्स्टंटली चालू असतं, ठीक आहे. असा एकही मिनिट नसतो जेव्हा आपलं मन चालत नाहीये, ठीक आहे. आपण झोपलेले असतो, म्हणजे जेव्हा आपलं शरीर झोपलेलं असतं, हा, शरीर आराम करतं, पण त्यावेळेला सुद्धा मन आराम नसतं करत. आपलं मन त्यावेळेला पण चालू असतं आपलं मन. हा, सो त्या मनाकडे आपल्याला किती लक्ष द्यायची गरज आहे मग. हा, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मन वापरावं लागतं. अभ्यास करताना मन पाहिजे, घरातलं काम करताना पण मन पाहिजे. मग मन ही अशी शक्ती आहे जी सगळीकडे वापरायची आपल्याला. मग तिला आपण पॉलिश करायला पाहिजे की नाही, तिला आपण त्याची शक्ती वाढवायला पाहिजे की नाही, है ना. सो त्याच्यासाठी आपण हे सेशन्स करतोय, ठीक आहे. मग आपलं जर मन सशक्त असेल तर काय होईल, अभ्यासामध्ये आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. हा, कधी काही कमी मार्क पडले तर आपल्याला एवढा फरक नाही पडणार, आपलं मन स्ट्रॉंग असेल, है ना. किंवा काही दुसरं काही झालं, कुठे लागलं दुखलं, तर आपण ते एकदम छोईमुई छोट्या मुलांसारखं रडणार नाही, आपण स्ट्रॉंग राहू, है ना. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हेल्प करतात, ठीक आहे. तर आपण मागच्या सेशन मध्ये जे केलेलं, आज आपण त्याच्या पुढचा भाग आपण आज करणार आहोत. जुन्या मुलांनी ज्यांनी सेशन नाही ऐकलंय मागचं, तुम्ही युट्यूबच्या चॅनलवर जाऊन त्याची रेकॉर्डिंग बघू शकता, ठीक आहे. ओके, सो आज आपण काय करणार आहोत मुलांनो, आज आपण इमोशनल अवेअरनेस अँड रेग्युलेशन ह्या विषयावर चर्चा करणार. इमोशनल अवेअरनेस म्हणजे काय, तर आपल्या ज्या भावना आहेत, हा, आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना येत असतात. आपण मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की जसे विचार येतात तशा भावना निर्माण होतात, बरोबर. पण आपल्या मनामध्ये कोणकोणत्या भावना येत असतात ह्याबद्दल आपण सहसा एवढे अवेअर नसतो. म्हणजे आपल्याला एवढं लक्ष नसतं आपल्या मनात की आता कोणती भावना चालू आहे, मग काल माझ्या मनात कोणती भावना चालू होती, एवढं आपण लक्ष देऊन काही म्हणजे हे नाही करत ना, लक्ष नाही देत मनाकडे. आणि रेग्युलेशन म्हणजे काय, जेव्हा आपल्या मनामध्ये उथलपुथल चालू आहे, म्हणजे राग आलाय किंवा वाईट वाटतंय किंवा धुसमुस होतीये मनामध्ये, तर त्याला शांत कसं करायचं. हा, कधी कधी आपण ते तसंच सोडून देतो आपल्या मनाला, त्याच्याकडे लक्ष, म्हणजे आपल्याला माहीतच नसतं की त्याच्यासोबत काय करायचंय. राग आलाय तर त्याच्यासोबत काय करायचं, वाईट वाटलंय तर त्याच्यासोबत काय करायचं, हे आपल्याला माहीतच नाही, कारण कोणी शिकवलंच नाही आपल्याला हे.
हा, तर आज आपण ते बघणार आहोत की त्या तशावाल्या इमोशन्सला आपण कसं रेग्युलेट म्हणजे त्यांना शांत कसं करायचं. हा, त्यांना एक प्रॉपर एंडिंग देता आली पाहिजे आपल्याला. ओके, सो ओके, पण पुढे जायच्या आधी आज आपण परत एकदा मागच्या वेळेला आपण वेदर चेक केला होता मनाचा, आठवतंय तुम्हाला? आपण वातावरण चेक केलं होतं आपल्या मनाचं. आज आपण बघूयात की तुमच्या मनामध्ये तुमच्या मनाचं जे काही आजचं वातावरण आहे, ज्या भावना आहेत आज तुमच्या मनामध्ये, त्या कोणत्या गाण्याप्रमाणे आहेत. हा, इफ युअर इमोशन्स वर अ सॉन्ग टुडे, व्हॉट टाइप ऑफ सॉन्ग वुड इट बी अँड वाय? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारची गाणी असतात. हा, काही एकदम आनंदमयी गाणी असतात. हा, अशी एकदम मस्तपैकी छान छान गाणी, आनंदवाली. काही एकदम सॅड गाणी असतात, रडकी, ते ऐकूनच एकदम रडायला येतं. काही एकदम अशी मोटिवेशनल सॉंग्स असतात, एकदम तोड दो फोड दो वाली. हा, काही अशी देशभक्तीची गाणी असतात आणि काही एकदम ढिंच्याक गाणी असतात नाचण्याची, है ना, जे गाणं लावलं आपल्याला नाचायचं मन करतं. सो तुमच्या मनामध्ये ज्या भावना आत्ता आहेत किंवा आज दिवसभरात तुमच्या मनात जी काही भावना आहे ते कोणत्या प्रकारच्या गाण्याशी मॅच होतं. ठीक आहे, शांत एखाद्या गाण्याशी मॅच होतीये तुमची मनातली भावना आजची, की नाचण्याचं जे एखादं ढिंच्याक गाणं आहे त्याच्यासारखी भावना आहे तुमच्या मनामध्ये? मला चॅटबॉक्स मध्ये सांगा कोणत्या प्रकारच्या गाण्याशी मॅच होते तुमची भावना. सांगा सांगा, तुमच्या शब्दात सांगा. देवा देवा, मोटिवेशनल, डान्स सॉन्ग, ओके, हॅपी सॉन्ग, अरे वा, रोमॅन्टिक, देशभक्त, स्लो मोशन, डिवोशनल सॉन्ग, प्रणव, व्हेरी गुड. प्रितेश म्हणतोय हॅपी सॉन्ग, ओके, डान्स सॉन्ग, होमवर्क, ओके, इमोशनल, देशभक्ती सॉन्ग, अरे वा, व्हेरी गुड. अच्छा, तुम्ही सगळे न्यूज बघताय म्हणून तुमच्या मनात देशभक्ती चालू आहे. ओके, व्हेरी गुड. ढिंचॅक, सॅड सॉन्ग, अरे बापरे, सॅड सॉन्ग मला कोण आहे हे? ओके, गुड गुड गुड. ओके, थांबा. सो तुम्ही तुमच्या मनाचं आजचं वातावरण चेक केलेलं आहे. व्हेरी गुड. आता आपण जाऊयात पुढे. सो आज आपण बोलणार आहोत भावनांबद्दल. ओके, भावना म्हणजे काय असतात, तुम्हाला काय वाटतं? मला चॅटबॉक्स मध्ये सांगा, काय असतात भावना? मुलांनो, गाण्यांचे डिस्क्रिप्शन पास करा. आता मला सांगा, इमोशन्स म्हणजे काय असतात, भावना म्हणजे काय असतात? आपले विचार, फिलिंग्स, इमोशन्स, फिलिंग. हा, फिलिंग म्हणजे इमोशन, म्हणजे ते त्याचा समानार्थी शब्द झाला. पण इमोशनचा अर्थ काय आहे? म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मनामध्ये आनंदाची जर भावना आहे आज, तर त्याचा काय अर्थ होतो? मनात, आदिती म्हणते मनाची स्थिती असते एक प्रकारे. येस, काही अंशी बरोबर उत्तर आहे हे. ओके, आपल्या मनातले विचार. ओके, मानसिक आणि शारीरिक प्रतिक्रिया, मनातील व्यापत म्हणजे काय? ज्यामुळे आपले विचार बनतात. नाही बेटा, आधी विचार येतात आणि विचारांच्या आधारावर भावना तयार होतात. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मनात ही गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका मुलांना. ठीक आहे, समजा आपल्या मनामध्ये असा विचार आला की उद्या आपल्याला फिरायला जायचंय. हा विचार ऐकल्यावरती लगेच कशी भावना येते मनामध्ये सांगा? उद्या फिरायला जायचंय हे ऐकल्यावर कसं वाटतंय? छान, हॅप्पी, येस, है ना? सो आधी विचार येतो
ओके, आधी आपण विचार क्रिएट करतो आणि मग त्याला अनुसरून भावना निर्माण होते. ठीक आहे, हे समजलंय तुम्हाला सगळ्यांना? ओके ओके, चॅट बॉक्स बस करा मुलांना आता. ठीक आहे, सो इमोशन म्हणजे काय आहे, तर आपल्या मनामध्ये एनर्जी क्रिएट होते, राईट? कोणतीही भावना जेव्हा आपल्या मनात असते म्हणजे एक प्रकारची एनर्जी असते, ती पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. सो इमोशन इज नथिंग बट एनर्जी इन मोशन. ठीक आहे, इमोशन हा शब्दाकडे नीट लक्ष देऊन बघा. मी चॅटबॉक्स ऑफच ठेवते, थांबा, तुम्ही सगळे खूपच बडबड करतायत. आता मी जे सांगते ना ते लक्ष देऊन ऐका बरं का मुलांनो. इमोशनच्या शब्दाकडे नीट लक्ष देऊन बघा. या शब्दामध्ये ई शब्द जो आहे, ई अक्षर जे आहे, ई अक्षराचा अर्थच आहे एनर्जी. इमोशन, इमोशन येते का लक्षात तुमच्या? इमोशन म्हणजे काय? एनर्जी इन मोशन. म्हणजे आपल्या मनामध्ये एक एनर्जी तयार होते. जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एनर्जी तयार होते आणि मग ती एनर्जी कुठच्या तरी प्रकारे बाहेर पडायचा प्रयत्न करते, ती आपल्या भावनेच्या रूपात. ओके, हे समजलंय तुम्हाला मुलांनो? Yes, ma'am. येस मॅम. परत एकदा सांगते, तुषार पाटील नाही म्हणतोय. ओके, मी परत एकदा सांगते. हे बघा, आपल्या मनामध्ये जेव्हा आपण विचार क्रिएट करतो त्या विचाराला अनुसरून भावना निर्माण होते. ती भावना म्हणजे काय असते? एनर्जी तयार होते. ठीक आहे, जर मी विचार क्रिएट केला की उद्या मला फिरायला जायचंय, तर माझ्या मनात काय एनर्जी तयार होते? पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, है ना? आणि मग त्या पॉझिटिव्ह एनर्जीतूनच माझ्या आनंदाची भावना निर्माण होतीये. ओके, जर मी असा विचार केला की अरे माझा होमवर्क नाही झालाय, आता उद्या सर ओरडतील, मग आता कोणती भावना निर्माण झाली? हा विचार आहे. होमवर्क नाही झालाय, सर उद्या ओरडतील. ठीक आहे, हा एक विचार आहे. मग या विचाराला अनुसरून कोणती भावना येते आता मनामध्ये? टेन्शनची भावना, है ना? मग ती निगेटिव्ह एनर्जी तयार झाली, है ना? मग ही टेन्शनची भावना ही काय आहे? ही एनर्जी आहे एक प्रकारची. ओके, म्हणून इमोशन म्हणजे काय आहे? तर एनर्जी इन मोशन. मोशन म्हणजे ती तुमच्याकडून ती मग ऍक्शन घडवते. ती एक त्या प्रकारे ज्या प्रकारची भावना असते त्या प्रकारची ऍक्शन पुढे जाऊन तुमच्याकडून घडते. ओके, हे क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला समजलं? चॅट बॉक्स मध्ये सांगा. Yes, ma'am. ठीक. Yes, ma'am. मला मी जे काही सांगते ते सर्व समजलं मॅडम. ओके, व्हेरी गुड. सो आपण याला असं पण बघू शकतो की जे आपले इमोशन्स आहेत, ज्या आपल्या मनातल्या भावना असतात ना मुलांनो, तुम्ही हे पण बघितलं असेल की दिवसभर आपल्या भावना एकसारख्या नसतात. म्हणजे तुम्ही सकाळी जर खुश असाल तर दिवसभर तुम्ही खुशच असाल याची काही गॅरंटी नाहीये. किंवा सकाळी तुमचा मूड खराब झालाय तर दिवसभर तुमचा मूड खराबच असेल असं काही नाहीये. चेंज पण होतो आपला मूड, है की नाही? तर आपला जो मूड असतो किंवा आपले जे इमोशन्स असतात ते एक प्रकारे नॅचरल साईन असते. जसे इंडिकेटर असतात, तुम्हाला सायन्स मध्ये इंडिकेटर शिकवलेत, केमिस्ट्रीच्या सब्जेक्ट मध्ये दीपिका मॅमनी शिकवलेत तुम्हाला, है ना? आम्ल आम्लारीचे ज्यांचे चॅप्टर झालेले आहेत, मला माहित नाही 8वीला आहे की 9वीला आहे की 10वीला आहे, बट कोणत्या तरी तिघांपैकी कोणाच्या तरी एका सायन्सच्या बुकमध्ये हे आहे. सो तसे ते जे नॅचरल इंडिकेटर असतात त्याच्याने समजतं की हा ऍसिड आहे की हा बेस आहे, है ना? किंवा ट्रॅफिकचे जे सिग्नल असतात, त्याच्याने आपल्याला कळतं, लाल असलं की समजतं की थांबायचंय, हिरवा झाला लाईट की समजायचं जायचंय, है ना? तर ते सिग्नलचा अर्थ काय असतो? तो काहीतरी आपल्याला मेसेज देत असतो. जेव्हा ट्रॅफिकची लाईट लाल होते तर तो काय मेसेज देतोय आपल्याला? एक मेसेज देतोय ना की थांबा, है ना? तिथे थांबा असं जाऊन लिहू नाही शकत दरवेळेला कोणीतरी जाऊन, म्हणून तिथे लाईट दिलेली आहे, शॉर्टकट येतो, है ना? किंवा हिरवी लाईट लावल्यावर आपण लगेच समजून जातो, हिरवी लाईट, अच्छा याचा अर्थ काय की चला आता जाऊ शकतो, बरोबर?
तर आपल्या ज्या भावना आहेत ना, ह्या पण एक प्रकारे सिग्नल देत असतात आपल्याला. हा, जेव्हा आपल्या मनामध्ये खूप राग चालू आहे, किंवा खूप जास्त विचार चालू आहेत, खूप टेन्शन चालू आहे, याचा अर्थ काय, काहीतरी मेसेज देत आहे आपलं मन, की आपण खूप वेळापासून मनाकडे लक्ष दिलेलं नाहीये. हा, किंवा आपण खूप रडतोय, हा, तेव्हा पण आपलं मन आपल्याला काहीतरी मेसेज देत असतं. हा, तर आपण बरेचदा आपल्या मनाच्या भावनांकडे नीटसं लक्ष देत नाही. त्यामुळे काय होतं, ते एकमेकांमध्ये गुंतत जातात आणि मग पुढे जाऊन त्याचं काहीतरी वेगळंच होऊन जातं. हा, सो पण आपण आता जर वेळीच शिकलो की ह्या भावनेचा काय अर्थ आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे, तर मग त्या भावना गुंतत नाही जात पुढे पुढे. ठीक आहे, ओके. इथपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला? चैट बॉक्स में सांगा. संगीता मैम, अगर यूट्यूब में भी कोई बच्चे सवाल पूछ रहे तो प्लीज मुझे बताना. मैं यहाँ पे ओपन करके रख देती हूँ, एक सेकेंड. मुलांना 1 मिनिट द्या मला. ओके, सो काय गोंधळ करताय तुम्ही चॅट बॉक्स मध्ये? ठीक आहे, चला, कोणाला काहीच डाऊट नाहीये. ओके, तर आपल्या ज्या भावना येतात ना मनामध्ये, कधी कधी खूपच रागवण्याच्या भावना येतात, कधी कधी खूपच इमोशनल होतो, आपण रडायला लागतो है ना. मार्क कमी आल्यावर आपण रडतो, मार्क चांगले आले की आपण खुश होतो. तर आपल्याला काय वाटतं की आनंदाच्या भावना किंवा एकमेकांसाठी चांगल्या भावना ठेवणं हेच चांगलं आहे फक्त. हा, तर ह्या भावनाच चांगल्या असतात आणि बाकी राग येणं, वाईट वाटणं, दुःखी होणं हे वाईट आहे. तर तसं नाही ऍक्च्युली. प्रत्येक त्या भावनेमध्ये चांगलं किंवा वाईट असं काही नसतं. ठीक आहे, म्हणजे मनामध्ये तुम्हाला जसं वाटत असेल की मी सारखी सारखी टेन्शन मध्येच असते किंवा मी सारखी सारखी रडतच असते, मला काही जरा काय झालं की मला रडायला येतं, तर ह्याचा अर्थ की तुमच्यामध्ये काही कमीपणा आहे असं नाहीये. ठीक आहे, ती एक भावना आहे, त्याच्याकडे जर लक्ष दिलं तुम्ही त्याला चेंज करू शकता. ठीक आहे, तर भावना चांगल्या किंवा वाईट नसतात, त्या भावना असतात फक्त. ठीक आहे, जसं की आपल्या ऋतू असतात वेगवेगळे, पावसाळा, हिवाळा, थंडी है ना. तर हे ऋतूमध्ये आपण असं बोलू शकतो का की हा ऋतूच चांगला आहे, तो ऋतू नाही चांगला, असं बोलतो का आपण? नाही, कारण प्रत्येक ऋतूचं एक आपलं आपलं महत्व आहे, बरोबर आहे. तसंच ह्या सगळ्या भावनांचं पण आपलं आपलं महत्व आहे. ठीक आहे, आपण जर असं म्हटलं की ही मुलगी नेहमी हसतच असते, ही चांगलं आहे, ही सगळ्यांची नेहमी हसूनच बोलते, असं नाहीये. हा, काय डाऊट आहे श्रद्धा, बोल. हा, बोल श्रद्धा.
अच्छा, एक काम करू आपण, डाऊट्स लास्टला घेऊया. ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला ना एक सायंटिफिक गोष्ट सांगते, हे लक्षात देऊन ऐका. थांबा मुलांनो, तुमचे सगळ्यांचे डाऊट्स मी घेते शेवटला. मला आधी तुम्हाला जे क्लास घ्यायचे, कारण की 8 वाजले बघा, त्याच्यानंतर तुमचा दुसरा पण क्लास आहे. ठीक आहे, सो आपल्याला टाइम लिमिटेड आहे. सो आता मी तुम्हाला एक छोटीशी सायंटिफिक गोष्ट सांगते, अजिबात अवघड नाहीये. हे बघा, हे जे तुम्हाला एक चित्र दिसतंय इथे आपल्या मेंदूचं, हे दिसतंय तुम्हाला, हा आपला मेंदू आहे. ठीक आहे, आपल्या मेंदूमध्ये हे जे केशरी रंगात तुम्हाला दिसतंय ऑरेंज कलर मध्ये, ह्या भागाला म्हणतात प्री फ्रंटल कॉर्टेक्स. हा जो पुढचा भाग असतो आपल्या कपाळाच्या इथे. हा, आता ह्या कपाळाच्या आतल्या बाजूला मेंदू आहे आपल्या, राईट. तर ही जी पुढची बाजू असते एवढी, ह्याला म्हणतात प्री फ्रंटल कॉर्टेक्स. ओके, आणि हा जो निळा भाग दिसतोय इथे, हा इथे आतमध्ये असतो आपल्या मानेच्या वरच्या साईडला, याला म्हणतात ॲमिग्डाला. ओके, तर प्री फ्रंटल कॉर्टेक्सचं काम असतं आपल्याला निर्णय घ्यायला मदत करणे. ठीक आहे, समजा समोर चालताना खड्डा दिसतोय रस्त्यात, तर हा प्री फ्रंटल कॉर्टेक्स आपल्याला निर्णय घ्यायला मदत करतो. अच्छा, खड्डा आहे, ओके, डावीकडे वळ आणि मग जा, हा, खड्ड्यावरून नको जाऊस. हा जो निर्णय घ्यायचा असतो आपल्याला, ह्याच्यामध्ये प्री फ्रंटल कॉर्टेक्स आपल्या मेंदूचा जो हा भाग आहे हा काम करतो. ठीक आहे, किंवा आज मला 4 सब्जेक्टचा होमवर्क आहे, मग आता आम्ही होमवर्क कसा करू, तर त्याचा जो आपण निर्णय घेतो की पहिले मी हा सब्जेक्टचा होमवर्क करेल, मग मी हा होमवर्क करेल, हे आपण निर्णय घेतो एक एक करून, है ना, लॉजिकल थिंकिंग करून, की हा जास्त डिफिकल्ट वाला होमवर्क आहे किंवा हा अर्जंट वाला होमवर्क आहे, तर हा मी पहिले करतो. तर हे जे आपण विचार करून निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला प्री फ्रंटल कॉर्टेक्स मुळे येते. ओके, हे समजलंय सगळ्यांना? हे मी इझी सांगितलं एकदम. मला चॅट मध्ये सांगा तुम्हाला कळालं असेल तर. एकदम सिंपल भाषेत सांगितलं मी. हा, ठीक आहे, ओके ओके, व्हेरी गुड. ओके, आणि आता ॲमिग्डालाचं काय काम आहे ते बघूयात आपण. ॲमिग्डाला काय करतो, जसंच आपल्या डोळ्यांच्या थ्रू एखादा खतरा दिसतो, ठीक आहे, आपल्या डोळ्यांमधून आपण जे काही चित्र बघत असतो, म्हणजे आता समजा इथे मला खुर्ची दिसते, इथे मला भिंत दिसते, इथे लॅपटॉप दिसतोय, तर एखादी अशी गोष्ट जर माझ्या डोळ्यासमोर आली ज्याच्यापासून मला खतरा आहे असं जर मला जाणवलं, हा, समजा एखादा मोठासा कोळी आला, समजा कोळी असतो ना, कोळी, स्पायडर, समजा एखादा मोठासा स्पायडर आला, हा, तर मग लगेच काय होईल, स्पायडरमुळे डेंजर आहे ना, चावला तर काय होऊ शकतो, आजार होऊ शकतो काहीतरी. तर स्पायडर बघितल्यावर लगेच हा जो ॲमिग्डाला आहे आपल्या मेंदू मधला, हा ऍक्टिव्हेट होतो. आपल्या डोळ्यातून, हे जे आपले डोळे आहेत, डोळ्यातून ॲमिग्डालाला सिग्नल जातात लगेच. ॲमिग्डालाला सिग्नल जातात काहीतरी खतरा आहे, आणि मग ॲमिग्डाला काय करतो, आपल्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स ला ओव्हरटेक करतो. म्हणजे युजली आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्सच काम करत असतो, पण जेव्हा डेंजर येतो, जेव्हा आपण डेंजर मध्ये असतो, तेव्हा ॲमिग्डाला हा प्री फ्रंटल कॉर्टेक्सला ब्लॉक करून टाकतो. आणि मग तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण खूप टेन्शन मध्ये येतो किंवा काहीतरी खूप डेंजर दिसतं, आपण एकदम हडबडाहट मध्ये येतो, अरे काय करू, ओ माय गॉड, असं व्हायला लागतं. दॅट इज बिकॉज ॲमिग्डाला ऍक्टिव्हेटेड असतो त्यावेळेला. ओके, आणि त्यावेळेला मग आपण विचार करून निर्णय नाही घेत, कारण म्हणजे आपल्याला कळतच नाही की काय करायचंय, आणि आपण बरेचदा मग चुका करून टाकतो त्याच्यामध्ये. त्याचं कारण हे असतं कारण की आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स ब्लॉक झालेला असतो त्यावेळेला. तो प्री फ्रंटल कॉर्टेक्स त्यावेळेला काम करणं बंद झालेला असतो. ठीक आहे, जेव्हा आपल्याला मार पडते त्यावेळेला पण आपला ॲमिग्डाला ऍक्टिव्हेटेड असतो. जेव्हा आपल्याला शिक्षक मारतात किंवा आई वडील ना रागात कधी कधी मारतात, ओरडतात, त्यावेळेला ॲमिग्डाला ऑन होतो, प्री फ्रंटल कॉर्टेक्स बंद होतो. ठीक आहे, तर हे अशा आपल्या हे ज्या इमोशन्स असतात, जेव्हा भीतीची इमोशन खास करून जेव्हा असते, तिथे ॲमिग्डाला काम करत असतो. ओके, हे सायन्स आहे याच्या मागचं. सायंटिफिकली मी तुम्हाला सांगते की कसे आपले जे इमोशन्स आहेत ते आपल्या जेव्हा निगेटिव्ह इमोशन्स हावी होतात
हा, जेव्हा भीती, समजा भीतीचं खास करून जे इमोशन आहे, त्यावेळेला आपली निर्णय क्षमता बंद होऊन जाते. ठीक आहे, हे आलं लक्षात तुमच्या? म्हणजे हे ह्याच्या मागचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे की एखादा माणूस घाबरलेला असतो तेव्हा तो निर्णय नाही घेऊ शकत. हा, तुम्ही प्रॅक्टिकल आयुष्यात पण बघितलं असेल, जेव्हा माणूस घाबरतो तेव्हा तो चुकीचा निर्णय घेतो भीतीमध्ये. त्याच्या मागचं हे सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे की का नाही जमत त्याला. ठीक आहे, ओके. हे बघा, हे ते ना क्यूटचं चित्र आहे हे. ह्याच्यामध्ये बघा लिहिलंय, फॉर एक्झाम्पल इथे दिलंय, लेट्स थिंक दिस थ्रू. हा, तर हा जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे त्याचं काम काय असतं की थांब, आपण विचार करू, असं करायचंय, मग तसं करायचंय, मग असं करायचंय. पण जेव्हा डेंजर येतं त्यावेळेला असं बसून विचार करायची वेळ नसते की अच्छा थांब, आता ओके, आता स्पायडर आलाय माझ्यासमोर किंवा आता साप आलाय माझ्यासमोर, मग आता मी असं करतो, असं करायची वेळ नसते तेव्हा, है ना. त्यावेळेला प्री फ्रंटल कॉर्टेक्स असेल तर साप आपलं काम करून जाईल. ठीक आहे, म्हणून त्यावेळेला अॅमिगडाला ऍक्टिव्हेट होतो आणि तो आपला अॅमिगडाला ऍक्टिव्हेट झाल्यावर काय, अरे डेंजर, पळा इकडनं लगेच, है ना. सो म्हणून अॅमिगडाला इम्पॉर्टंट आहे. अॅमिगडाला ऍक्ट्स लाईक अ सिक्युरिटी अलार्म. सिक्युरिटी अलार्म माहितीये सगळ्यांना, है ना. सिक्युरिटी अलार्म आपल्याला सांगतो जेव्हा पण चोरी वगैरे होणार असते किंवा चोर घुसतो तर सिक्युरिटी अलार्म वाजतो. तर अॅमिगडाला हा आपल्या मेंदूमध्ये असलेला सिक्युरिटी अलार्म आहे. ओके, ग्रेट. आता इथे अजून मी 2 उदाहरणं केली आहेत. फॉर एक्झाम्पल, वेन समवन इग्नोर्स यू. जेव्हा कोणी आपल्याला इग्नोर करतं, हा, तुम्ही समजा एखाद्याला व्हॉट्सअपवर मेसेज केला तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला, त्यांनी तुमचा मेसेज रीड पण केला, हा, तुम्हाला ब्ल्यू टिक दिसते, तिथे डबल टिक आली आहे, निळ्या रंगाची टिक मार्क पण आली आहे, मग तुम्हाला समजलं अच्छा मी रीड केलाय मेसेज, पण त्यांनी तुम्हाला काहीच रिप्लाय नाही दिला. मग काय होईल? तुमच्या मनामध्ये टेन्शन यायला लागतं, राग यायला लागतो, का असं केलं, का असं केलं, मला माहिती आहे ह्यानी असंच केलं असणार आहे, ह्याला माझ्याशी बोलायचंच नाहीये, हा भावच खातो. आपण काय करतो, लगेच निर्णय घेऊन मोकळे, म्हणजे आपण डायरेक्ट कन्क्लुजन काढतो की असंच असेल. आपण त्यावेळेला हा विचार नाही करत, तेव्हा आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ब्लॉक होऊन जातो. हा, म्हणजे आपण असं नाही विचार करत, लॉजिकली विचार नाही करत त्यावेळेला की अरे खरंच काहीतरी जेन्युइन कारण असेल, खरंच तो काहीतरी कामात अडकला असेल, त्यांनी बघितला असेल माझा मेसेज पण वाचता नसेल आला, त्याला अर्जंट काम आलं असेल काहीतरी. हे आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स ब्लॉक झाल्यामुळे आपल्याला हे नाही करता येत विचार. ओके, किंवा बिफोर, दुसरं एक्झाम्पल आहे, बिफोर अन एक्झाम और परफॉर्मन्स. एक्झामच्या आधी टेन्शन येतं किंवा तुम्हाला स्टेजवर जाऊन डान्स करायचंय, स्टेजवर जाऊन गाणं गायचंय किंवा भाषण द्यायचंय, त्यावेळेला जे आपल्याला टेन्शन येतं, हा, आपल्याला कळत नाही, सुचत नाही काय होतं, जे स्पेशली जे लोक पहिल्यांदा स्टेजवर जात असतात त्यावेळेला त्यांचा अॅमिगडाला फुल ऑन ऍक्टिव्हेटेड असतो. ठीक आहे, त्यांना कळतच नसतं की काय करायचंय आणि मग ते नंतर फुल जाऊन तिकडे ब्लँक होतात स्टेजवर जाऊन, है ना. तर ते अॅमिगडालामुळे होत. ओके, आता आपण एक ऍक्टिव्हिटी करूया छोटीशी. ठीक आहे, ऍक्टिव्हिटीचं नाव आहे इमोशन मॅपिंग. ओके, इमोशन मॅपिंग मध्ये काय करायचंय, सगळ्यांनी डोळे नाही बंद केले तरी चालेल, पण ज्यांना डोळे बंद करायचे त्यांनी डोळे बंद करा. मी चॅटबॉक्स ऑफ करते थोडा. ठीक आहे, हा, मजेशीर ऍक्टिव्हिटी करूया आपण. तुम्हाला काय करायचंय, रिकॉल 3 रिसेंट इमोशन्स यू हॅव एक्सपिरियन्स. तुम्ही नुकतेच अनुभव केलेले कोणतेही 3 इमोशन्स आठवा. मागच्या 1-2 दिवसामध्ये कोणत्या कोणत्या भावना तुम्ही अनुभव केल्या, अशा कोणत्याही 3 भावना आठवा. 30 सेकंड्सचा आपण टाइम घेऊ. 30 सेकंड झाले ना की मी चॅटबॉक्स ऑन करते, मग तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मला लिहून सांगा की मागच्या 3 दिवसात तुम्ही कोणकोणत्या भावना अनुभवल्या, कोणकोणते इमोशन्स तुम्ही अनुभवले. ठीक आहे, ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. एकदम शांतपणे आठवा, काही घाई नाहीये.
ओके, सांगा मला चॅट बॉक्स मध्ये कोणत्या 3 भावना तुम्ही अनुभवल्या मागच्या 1-2 दिवसामध्ये. हॅपी, सॅड, बेस्ट, प्राऊड, अँग्री, क्राय. क्राईंग, अँग्री. अरे तुम्ही सुट्टीमध्ये पण रडता मुलांनो. बरं ठीक आहे, असू दे. रडणं पण चांगलं असतं. थोडं थोडं रडणं चांगलं असतं. जास्त रडणं चांगलं नाही. ठीक आहे. आणि जास्त राग करणं पण चांगलं नाही. सॅड, अरे बापरे, एवढी सगळी मुलं सॅड काय आहेत. फिअर, अँग्री, हॅपी, फिअर. ओके. हॅपी, अँग्री, प्राऊड. अरे वा, प्राऊड, व्हेरी गुड. हॅपी, सॅड, अँग्री, क्राईंग. हॅपी, सॅड, बेस्ट. बेस्ट म्हणजे काय रे बेटा? ओके ओके ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला आता समजतंय, आठवतंय तुम्हाला की तुम्ही कोणकोणत्या भावना फील करताय, राईट? ओके ओके, आता मला सांगा, आता हे नीट लक्ष देऊन ऐका, ठीक आहे? ह्या ज्या भावना, 3 भावना ज्या तुम्ही मला सांगितल्यात, तुमच्या ज्या ज्या 3 भावना आहेत, त्या कशामुळे, इथे चॅटबॉक्स मध्ये नाही सांगितलं तरी चालेल, पण तुमचं तुम्ही आठवा. तुमचं तुम्ही स्वतःला सांगा की जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला आनंदाची भावना मागच्या 1-2 दिवसात झाली, तर ती कशामुळे झाली, त्याचं कारण काय होतं. चॅट मध्ये नाही लिहिलं तरी चालेल. तुम्ही जे रडलात किंवा तुम्हाला दुःख झालं किंवा तुम्हाला राग आला, त्याच्या मागचं कारण काय होतं, कशामुळे तो राग आला, कशामुळे, जसं काय झालं त्याच्यानंतर तुम्हाला राग आला, असं काय झालं त्याच्यानंतर तुम्हाला रडायला आलं. कमी मार्क पडले म्हणून, अरे बापरे. ठीक आहे, चॅटबॉक्स मध्ये नाही सांगितलं तरी चालेल, कंपल्सरी नाहीये. काही जणांचं पर्सनल असू शकतं, पण तुमच्या मनाला सांगा की ह्या कारणामुळे ही भावना ट्रिगर झाली. ठीक आहे, ट्रिगर होणे म्हणजे काय, ट्रिगरला मी मराठीत कसं सांगू आता, अचानकपणे चालू होते ती भावना, अचानक. म्हणजे असं आपण विचार करून, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल कधी कधी आपल्याला जेव्हा कोणी ओरडतं, आपल्यालाच कळत नाही, अचानक रडायला यायला लागतं आपल्याला, है ना? तर ते अचानक जे यायला लागतं त्याला म्हणतात ट्रिगर होणे. ओके. ऑपरेशन सिंदूर, ओ माय गॉड. कुठेतरी कमी पडली आणि रडून दिलं. अच्छा, ट्रिगर म्हणजे बंदूक. अरे ट्रिगर म्हणजे बंदूकची ट्रिगर नाही रे. ट्रिगर म्हणजे ज्याच्यामुळे ती भावना ऍक्टिव्हेट होते, तुम्हाला कळतच नाही आणि ती भावना चालू पण होऊन जाते. म्हणजे तुम्हाला कळतच नाही कधी तुम्हाला राग आला, तुम्हाला कळतच नाही तुम्हाला कधी रडू यायला लागलं, त्याला म्हणतात ट्रिगर होणे. ओके ओके. आणि त्यावेळेला तुमच्या मनात काय विचार येत होते जेव्हा तुम्ही रडत होतात, किंवा जेव्हा तुम्ही खुश होतात, किंवा जेव्हा तुम्हाला राग येत होता, तेव्हा तुम्हाला काय विचार येत होते ज्याच्यामुळे तो राग येत होता, ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद वाटत होता, असे काय विचार होते ते आठवा. म्हणजे चॅटमध्ये सगळ्यांनी लिहिलंच पाहिजे असं काही नाहीये, पण आठवा. सुनील वळवी, आय क्राईड अ लिटिल yesterday because my father got angry. Oh, so sad. मम्मीने कपडे घेऊन दिले म्हणून हॅपी वाटलं. अरे वा. ओके. स्कूल लवकर सुरू व्हायला पाहिजे म्हणून आनंदी. अरे वा. ओके ओके. आणि आता तिसरा प्रश्न, हाऊ डिड इट अफेक्ट युअर बॉडी. तुम्ही जेव्हा रागवलेले होतात किंवा तुम्ही जेव्हा रडत होतात, म्हणजे सॅड होतात, किंवा तुम्ही जेव्हा खुश होतात, त्यावेळेला तुमच्या बॉडीने कसं रिॲक्ट केलं, तुमच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झाले. जसं की उदाहरणार्थ जेव्हा आपण रागवतो तेव्हा आपली मूठ अशी बंद होते, आणि पूर्ण अंगामध्ये ना असं एक असं आग आग लागल्यासारखं असं है ना, असं वाटतं आता कोणाला तरी जाऊन मारावं. किंवा जेव्हा रडायला येत असतं तेव्हा एकदम असं हतबल, शरीर पण असं लूज पडलेलं असतं. आणि आनंदी असतो तेव्हा कसं असतं, आपली बॉडी टवटवीत असते, बॉडी एकदम अशी आपली म्हणजे एनर्जेटिक झालेली असते आपली बॉडी, है ना. तर
तुम्ही आठवा त्यावेळेला तुमची बॉडी कशी रिॲक्ट करत होती, तुमच्या बॉडीवर त्याचा काय परिणाम झाला ते आठवा. राग येतो तेव्हा कोणातरी मारू असं वाटतं. ओके. शांत बसलो होतो कारण मी सॅड होतो. येस, आपण जेव्हा सॅड असतो तेव्हा आपली बॉडी काय होते, ऑटोमॅटिक बॉडी पण शांत होते, है ना. येस, जेव्हा आपल्याला राग येतो, जेव्हा मन खूप फास्ट असतं तेव्हा आपली बॉडी पण फास्ट फास्ट काम करत असते, है ना. पटापट आपण सगळी कामं, हे ते पण काम, ते पण काम, है ना, असं करतो ना आपण. येस. आणि जेव्हा आपण खुश असतो तेव्हा मन जेव्हा खूप खुश आहे तेव्हा काय असतं, बॉडी पण खुश असते. आनंदाने आपण कधी कधी आनंदाने डान्स पण करतात लोक आनंदामध्ये, है ना. सो दिस इज हाऊ आपल्या इमोशन्सला आपली बॉडी रिॲक्ट करते. ओके. आणि हाऊ डिड यू रिस्पॉन्ड, म्हणजे तुम्हाला राग आला, तुमच्या मनामध्ये खूप राग आला किंवा तुमच्या मनामध्ये खूप दुःख झालं, मग तुम्ही बाहेर कसं रिॲक्ट केलं, बाहेर तुम्ही तोंडाने किंवा तुमच्या ऍक्शन्सनी तुम्ही कसे वागलात ते आठवा. म्हणजे तुम्हाला जेव्हा राग आला तर तुम्ही खरोखर समोरच्याला जाऊन रागाने बोलून टाकलं किंवा रागाने झोपटलं समोरच्याला, हा, फटके मारून आला असं तर नाही ना केलं. किंवा तुम्ही जेव्हा आनंदी होतात तर तुम्ही आनंदाने नाचलात का, किंवा काही काही जे तुम्ही केलं असेल, काय केलं तुम्ही. माईक ऑन करते मी, कोणीतरी एकाने सांगा. राग आल्यावर स्माईल मॅम मी सांगू. नेहा. हा, नेहा सांग. मॅम मला जेव्हा राग येतो ना तेव्हा मी काय करते, एका रूम मध्ये जाते, उचती घेते आणि तिला मारून बस. अरे बापरे. सांगू मॅम मी सांगू. हा सांग. मॅम मॅम जेव्हा मला राग येतो तेव्हा असं मी दुसऱ्यांवर रागवते. मॅम मी सांगू. मला राग एवढा आणि तेव्हा मॅम मी सांगू का मी रुद्र? सांग मॅम मॅम मी सांगू का? ओके, एक एक करून बोला, थांबा. आपण एकाला चान्स देऊ. अरे टाइम झाला आपला, थांबा थांबा, मी तुमचं म्हणणं नंतर ऐकून घेते मुलांना, मला सेशन कम्प्लीट करू द्या. आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया पटकन. ओके, आपलं सेशन संपत आलंय आता. त्याच्यानंतर आपण 5 मिनिटं घेऊ. आता ही ऍक्टिव्हिटी 2च मिनिटाची आहे. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. आता चॅटिंग बंद करा. ओके, 2 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे ही. काय करायचंय आपल्याला, ही ब्रीदिंग टेक्निक आहे, ठीक आहे. ह्या ब्रीदिंग टेक्निकनी ऑटोमॅटिकली तुम्ही बघाल तुमचं माइंड ऑटोमॅटिकली शांत होतं. आपल्याला काय करायचंय, ह्या टेक्निकचं नाव आहे 4-7-8 ब्रीदिंग. 4-7-8 ब्रीदिंग म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगते. मी 1 to 4 काउंट करेल. 1 to 4 म्हणजे मी 1 2 3 4 असं मी म्हणणार. त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला श्वास आत घ्यायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर मी 1 ते 7 अंक म्हणेल, त्यावेळेला तुम्हाला तो श्वास रोखून धरायचा आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी परत 1 ते 8 आकडे म्हणेन, त्यावेळेला तुम्हाला श्वास सोडायचा आहे, ठीक आहे. हे समजलंय सगळ्यांना, ठीक आहे. पहिले मी 1 ते 4 आकडे म्हणेन, त्यावेळेला तुम्हाला श्वास आत घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी 7 आकडे म्हणेपर्यंत तुम्हाला श्वास रोखून धरायचा आहे, आणि मी 8 आकडे म्हणेन तोपर्यंत तुम्हाला श्वास हळूहळू सोडायचा आहे. ओके, डन. चला आपण सुरू करूया. सगळ्यांनी ताठ बसा. ओके, एकदम रिलॅक्स बसा, खांदे लूज सोडा आणि पाठीचा कणा स्ट्रेट. ओके, पाठ एकदम स्ट्रेट. आता आपल्याला श्वास घ्यायचा आहे, ठीक आहे. 1 2 3 4. 1 2 3. आता होल्ड करायचं आहे तुम्हाला. 4 5 6 7. आता तुम्हाला सोडायचं आहे हळूहळू. 1 2 3 4 5
6 7 8. अजून एक राऊंड करूया आपण. 1 2 3 4. आता होल्ड करायचंय. 1 2 3 4 5 6 7. आता रिलीज करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8. आता तुम्ही एक राऊंड स्वतःहून करा. मनातल्या मनात तुम्ही स्वतः पण हे करू शकता. असं जरुरी नाही की बाहेरून कोणी करायला पाहिजे. तुम्ही स्वतः मनातल्या मनात आकडे मोजा. 1 ते 4 आकडे मोजा, तेव्हा श्वास आत घ्या. मग 1 ते 7 आकडे मोजा, तेव्हा श्वास रोखून धरा. आणि मग 1 ते 8 आकडे म्हणा, तेव्हा श्वास हळूहळू सोडायचा. ठीक आहे, सगळ्यांनी स्वतःहून एकदा तरी करा. चला, ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करा, म्हणजे मला बघता येईल कोण कोण करतंय. ओके, ग्रेट. कसं वाटलं तुम्हाला? खरंच मला जमलं का करायला? पहिलं तर मला हे सांगा चॅट बॉक्स मध्ये. मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. आपल्याला नेक्स्ट क्लासचा टाइम होतोय मुलांनो. मी क्लास आज इथेच थांबवते. ऍक्च्युली मला पुढे अजून पण 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या तुम्हाला, पण ते राहून गेले. टाइम नाही आता आपल्याकडे. ठीक आहे, तर ह्या टेक्निकमुळे तुम्हाला हे समजतंय की तुम्ही तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल आणू शकता. तुम्हाला जेव्हा जेव्हा असं वाटतंय, ही पण एक टेक्निक तुम्ही वापरू शकता. जेव्हा तुम्हाला रडू येते असं वाटतंय, जेव्हा तुम्हाला राग येतोय असं वाटतंय, तुम्ही बसा एका जागी आणि ही ब्रीदिंग टेक्निक करा. ऑटोमॅटिकली तुमचा राग शांत होईल. तुमचं जे मनामध्ये जे तुम्हाला वाईट वाटतंय ते हळूहळू थोडं तरी कमी होईल. असं नाही मी म्हणत आहे की ते एकदम गायब होऊन जाईल, पण त्यावेळेला तुम्हाला है ना, बरेच जण म्हणतात चॅट मध्ये शांत वाटलं. व्हेरी गुड, येस, व्हेरी गुड. ओके, सो आपले जे इमोशन्स आहेत, ज्या आपल्या भावना आहेत, ते आपले दुश्मन नाही आहेत. ठीक आहे, त्यांच्याशी आपल्याला युद्ध नाही करायचंय. ठीक आहे, आपल्याला त्यांना ऍक्सेप्ट करायचंय आणि त्यांना जाऊन द्यायचंय. ठीक आहे, त्यांच्याशी भांडण नाही करायचंय की यार असं झालं तसं झालं, असं त्या विचारांमध्ये त्या भावनांमध्ये गुंतून नाही जायचं. ठीक आहे, ओके. तो आता तुम्हाला हा होमवर्क आहे की नेक्स्ट टाइम तुम्हाला जेव्हा पण एखादी भावना स्ट्रॉंगली फील होईल, जेव्हा तुम्हाला खूप स्ट्रॉंग राग येतोय किंवा स्ट्रॉंगली खूपच जास्त आनंदी झालात तुम्ही, गरजेपेक्षा जास्त आनंदी, तेव्हा पण शांत करा स्वतःला. ठीक आहे, खूप जास्त आपण हवेत उडायला लागतो कधी कधी, तेव्हा पण स्वतःला शांत करणं गरजेचं आहे. ओके, सो त्यावेळेला तुम्ही काय कराल की तुम्ही ही ब्रीदिंग टेक्निक करा आणि त्यावेळेला तुमच्या मनाला विचारा की ही भावना मला काय सांगायचा प्रयत्न करते, का एवढा मला राग येतोय, का एवढं मला वाईट वाटतंय. ठीक आहे, सो आजचा क्लास मी इथेच थांबवते मुलांनो. आय एम रिअली सॉरी, मला खरंच तुमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकायचंय, पण टाइम संपलाय आणि आपला